आजच्या या अन्न सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासावर जाणार आहोत. नक्कीच. म्हणजे हा प्रवास केवळ माहिती ऐकण्यासाठी नाहीये, तर एका माणसाच्या जगण्यामागची प्रखर जिद्द समजून घेण्यासाठी आहे. अगदी बरोबर. आजचा आपला विषय अशा एका असामान्य माणसाची गोष्ट सांगतो, ज्यानं स्वतःच्या खिशात पैशांचा खडखडाट असताना महाराष्ट्रात शिक्षणाचं एक महाकाय साम्राज्य उभं केलं. आणि तेही केवळ समाजातील तळागाळातील लोकांकडून गोळा केलेल्या मुठभर धान्याच्या जोरावर. हो, अगदी. हं, या सखोल विश्लेषणाचं मुख्य मिशन हेच आहे की महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या अफाट कार्यामागील विचार आणि त्यांची संघर्ष यात्रा समजून घेणे. या विषयाची व्याप्ती ना खऱ्या अर्थाने खूप मोठी आणि सखोल आहे. आपण जेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे पाहतो तेव्हा ही फक्त एका व्यक्तीची चरित्रात्मक माहिती उरत नाही. बरोबर. हजारो वर्षांच्या जुन्या आणि अत्यंत कठोर अशा जातीय व्यवस्थेला आणि सामाजिक विषमतेला केवळ शिक्षणाच्या माध्यमातून कसा मुळासकट हादरा दिला गेला याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणजे नुसते दरवाजे उघडले नाहीत. अजिबात नाही. शिक्षणाचे दरवाजे ज्यांच्यासाठी कायमचे बंद होते त्यांच्यासाठी ते केवळ उघडले नाहीत, तर त्या आत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानाने आणि ताठ मानेने जगायला शिकवलं गेलं. हा केवळ साक्षरतेचा प्रयोग नव्हता, तर ती एक मोठी सामाजिक क्रांती होती. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या प्रवासापासून. नक्कीच. कर्मवीर अण्णांवर महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा गांधी या 3 महान व्यक्तिमत्वांचा अत्यंत खोल प्रभाव होता. खरंय. या 3 वेगवेगळ्या विचारधारांचा संगम त्यांच्या कृतीत कसा उतरला हे पाहणं खरोखर रंजक ठरणार आहे. 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे एका अत्यंत कर्मठ जैन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 22 सप्टेंबर 1887ला. आणि आज आपण हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिवस म्हणून साजरा करतो. अच्छा, त्यांचे मूळ आडनाव बी साई होते, पण नंतर ते पाटील कसे झाले हाही एक रंजक भाग आहे. होय. त्यांचे पूर्वज कर्नाटकातील मूडबिद्रीहून कामाच्या शोधात महाराष्ट्रात आले होते. आणि सांगली जिल्ह्यातील एतवडे येथे स्थायिक झाले ना. बरोबर. तिथे त्यांना पाटीलकी मिळाली आणि ते देसाईचे पाटील झाले. त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे महसूल खात्यात कारकून होते. त्यामुळे त्यांच्या बदल्या विटा, कराड, इस्लामपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होत असत. आणि या सततच्या बेकंतीमुळे भाऊरावांना लहानपणापासूनच समाजाचे वेगवेगळे पदर अगदी जवळून पाहायला मिळाले असावेत. पण या बालपणातला असा कोणता प्रसंग आहे ज्याने त्यांच्यातल्या त्या बंडखोर वृत्तीची पहिली ठिणगी टाकली? तो विहिरीवरचा प्रसंग खरोखरच त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारा ठरला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि भाऊराव त्यावेळी अगदी लहान म्हणजे 8-9 वर्षांचे असावेत. कुंभोजमध्ये त्यांच्या गावात एका सार्वजनिक विहिरीवर त्यांनी एक दृश्य पाहिले. काही अस्पृश्य लोक तासन तास पाण्यासाठी विनवणी करत उभे होते. हो. त्या काळातील भयंकर सामाजिक वास्तवानुसार त्यांना स्वतःच्या हाताने विहिरीचं पाणी घेण्याचा अधिकार नव्हता. कोणीतरी सवर्ण माणूस येईल आणि दूरून त्यांच्या भांड्यात पाणी ओतेल या आशेवर ते लोक ताटकळत उभे होते. आणि हे दृश्य पाहून त्या लहानग्या भाऊरावांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी थेट त्या विहिरीचा राहटच मोडून टाकला. अगदी बरोबर. बापरे, एका लहान मुलाने थेट विहिरीचा राहट मोडून टाकणे हे त्या काळातल्या कर्मठ समाजात किती भयानक मानले गेले असेल. यातली सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे ही केवळ एका लहान मुलाची रागाच्या भरात केलेली उथळ कृती नव्हती. ती व्यवस्थेविरुद्धच्या एका खूप मोठ्या क्रांतीची नांदी होती. लहानपणापासून भाऊराव पाटील कुंभोजमधील अस्पृश्य मुलांसोबत खेळत असत. आणि त्या निरागस खेळण्यातूनच त्यांना सर्व माणसे समान आहेत ही समज आली असावी. अगदी. जेव्हा व्यवस्थेने याच माणसांना पाण्यासारख्या नैसर्गिक आणि मूलभूत गरजेपासून वंचित ठेवले तेव्हा त्यांच्या बालमनात जातीय व्यवस्थेबद्दल प्रचंड चीड निर्माण झाली. हे बालपणच त्यांना जातीभेदाच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवत होते. त्यांच्या घरात कर्मठपणा असला तरी भाऊरावांची वैचारिक जडणघडण मात्र पूर्णपणे प्रगतशील आणि विद्रोही होत होती. होय. हे खरोखरच थक्क करणारे आहे. याच विद्रोही स्वभावाचा परिणाम त्यांच्या पुढील शिक्षणावरही झाला असावा, कारण पुढे माध्यमिक शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये गेले. माध्यमिक शिक्षण घेणारे ते जैन समाजातील पहिलेच विद्यार्थी मानले जातात. तिथे त्यांना एका जैन बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला होता. पण तिथेही काहीतरी मोठा वाद झाला होता, ज्यामुळे त्यांना ते वसतिगृह सोडावे लागले. नेमके काय घडले होते तिथे? तिथे त्यांच्या तत्वनिष्ठेची पहिली मोठी कसोटी लागली
राजर्षी शाहू महाराजांनी दलित मुलांसाठी मिस क्लार्क हॉस्टेल नावाचं एक वसतिगृह काढलं होतं. 1908 ची गोष्ट नाही. हो. या वसतिगृहाचा नामकरण सोहळा होता आणि भाऊराव एका अस्पृश्य मुलांच्या वसतिगृहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि जेव्हा ते तिथून जैन बोर्डिंगमध्ये परत आले तेव्हा काय झाले? तेव्हा त्या बोर्डिंगचे व्यवस्थापक अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांना दारातच अडवलं. त्यांनी भाऊरावांना सक्ती केली की तू एका अस्पृश्य सोहळ्याहून आला आहेस, आधी आंघोळ कर, स्वतःला शुद्ध कर आणि मगच आत ये. भाऊरावांनी हा अमानुष आदेश स्पष्टपणे नाकारला असेल. नक्कीच. त्यांनी ठणकावून सांगितलं की माणसात गेल्यावर कुणी अशुद्ध होत नाही. आणि परिणामी त्यांना त्या वसतिगृहातून तत्काळ हाकलून देण्यात आले. होय. स्वतःच्या राहायच्या जागेवरून हाकलले जाणे, तीही स्वतःची कोणतीही चूक नसताना, हे एका विद्यार्थ्यासाठी खूप मोठं संकट असतं. मग अशावेळी त्यांना आधार कोणी दिला? इथेच राजर्षी शाहू महाराजांच्या पारखी नजरेचे आणि दूरदृष्टीचं दर्शन घडते. शाहू महाराजांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांनी या बंडखोर तरुणाला थेट आपल्या राजवाड्यात आश्रय दिला. क्या बात आहे. महाराजांनी ओळखले होते की प्रवाहाविरुद्ध पोहण्याची हिंमत असणारा हा तरुण सामान्य नाही. शाहू महाराजांच्या सहवासात भाऊरावांना सामाजिक न्यायाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते, जी या विश्लेषणातल्या माहितीमध्ये मला सर्वात जास्त भिडली. कोल्हापूरच्या टाउन हॉलमध्ये घडलेली घटना. 1914 सालची घटना. हो, जिथे किंग एडवर्ड आणि राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला कोणीतरी डांबर फासले होते. या प्रकरणात पोलिसांचा संशय नेमका त्याच अण्णासाहेब लठ्ठे यांच्यावर होता, ज्यांनी भाऊरावांना वसतिगृहातनं बाहेर काढले होते. बरोबर. पोलिसांनी भाऊरावांना लठ्ठे यांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी खूप मोठा दबाव आणला होता, असे म्हणतात. यामागील घटनाक्रम नेमका कसा होता? तो प्रसंग भाऊरावांच्या चारित्र्याची उंची दाखवून देणारा आहे. पोलिसांनी भाऊरावांचा अतोनात छळ केला. त्यांना वाटले की ज्या माणसाने या मुलाला घराबाहेर काढले आहे त्याच्याविरुद्ध साक्ष देणे या मुलासाठी खूप सोपे असेल. सूड घेण्याची उत्तम संधी होती. पण भाऊरावांनी खोट्या साक्षीसाठी ठामपणे नकार दिला. पोलिसांचा राग इतका वाढला की त्यांनी भाऊरावांना जैन प्रेसला आग लावल्याच्या आणि 2000 रुपये चोरल्याच्या पूर्णपणे बनावट आरोपाखाली अटक केली. तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात अंधारलेला काळ असावा. नक्कीच. तुरुंगावासातील त्या छळाची परिसीमा इतकी भयानक होती की त्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून भाऊरावांनी तुरुंगात चक्क 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बापरे. म्हणजे विचार करा, एक तरुण जो समाजासाठी काही करू पाहतोय त्याला सिस्टम कशा प्रकारे ठेचून काढते. पण अखेर पुराव्याअभावी न्यायालयाला त्यांची सुटका करावी लागली. आणि या संपूर्ण प्रकरणातून सुटल्यानंतर मात्र त्यांच्यातील निश्चय अधिक खंबीर झाला. हे ऐकतानाही अंगावर शहार येतात. ज्या माणसाने आपल्याला अपमानित करून बाहेर काढले त्याच्यासाठी स्वतःचा प्राणपणाला लावणं हे अविश्वसनीय आहे. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की तत्वनिष्ठा म्हणजे नेमके काय? सोयीनुसार आपली भूमिका बदलणे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी तत्वांची तडजोड करणे आजकाल खूप सामान्य मानले जाते. अगदी खरंय. पण ज्या अण्णासाहेब लठ्ठेमुळे त्यांच्यावर भेगर होण्याची वेळ आली, त्यांच्याच बाजूने केवळ सत्यासाठी उभे राहणे हे एका असामान्य नैतिक ताकदीचं लक्षण आहे. आणि याच काळात भाऊरावांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा अभ्यास सुरू केला होता ना? होय. सत्यशोधक विचार म्हणजे केवळ अंधश्रद्धांना विरोध करणे नव्हे, तर सत्याचा शोध घेणे, जातीव्यवस्थेची पाळेमुळे उखडून फेकणे आणि बहुजनांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे. फुले यांचे हे क्रांतिकारी विचार, शाहू महाराजांचा राजाश्रय आणि स्वतःची न्यायाप्रती असलेली अतूट निष्ठा यातूनच भविष्यातला कर्मवीर आकाराला येत होता. अगदी बरोबर. भाऊरावांनीही सामाजिक कामासाठी आपला वैयक्तिक स्वार्थ कसा बाजूला ठेवला हे त्यांच्या नोकरीच्या निर्णयावरून स्पष्ट दिसते. त्यांनी ओगले ग्लास वर्क्स आणि लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या किर्लोस्कर ब्रादर्समध्ये अतिशय उत्तम पदावर काही काळ नोकरी केली. किर्लोस्करांनी त्यांना सामाजिक कामासाठी मोकळीकही दिली होती ना? हो, पण तरीही अस्पृश्यता निवारण आणि बहुजनांच्या शिक्षण प्रसाराला पूर्ण वेळ देता येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी या सुरक्षित आणि मोठ्या पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. 29 ऑक्टोबर 1921ला. स्वतःचे आणि कुटुंबाचे पोट भरण्याचं साधन सोडून देणं हा निर्णय घेणे अत्यंत कठीण असते. पण याच त्यागानंतरच रयत शिक्षण संस्थेची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली. खरं तर 4 ऑक्टोबर 1919 रोजीच काले या गावी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेचे जे ब्रीदवाक्य होते, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे मला आजच्या काळातील स्टार्टअपचा बूटस्ट्रॅपिंग मॉडेलसारखा वाटतंय. म्हणजे कोणावर अवलंबून न राहता स्वतःची यंत्रणा स्वतः उभी करणे. हो, अगदी तसेच. त्यांची कमवा आणि शिका
ही संकल्पना नेमकी कशी चालत होती? जर आपण त्या काळाचा विचार केला तर ही संकल्पना काळाच्या खूप पुढची होती. आज आपण आधुनिक जगात अर्न अँड लर्न बद्दल बोलतो, पण शतकापूर्वी भाऊरावांनी हे प्रत्यक्षात आणले. तळागाळातील विद्यार्थ्यांकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. मग त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? नाही, भाऊरावांनी त्यांना शेतीत काम करणे, सुतारकाम, विणकाम अशी कौशल्य शिकवली. विद्यार्थी स्वतः कष्ट करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. यामुळे त्यांच्यात श्रमाची प्रतिष्ठा निर्माण झाली. कोणीही त्यांना फुकट काही देत नव्हतं. ते स्वतःच्या कष्टावर शिकत होते. आणि यामुळे त्यांच्यात जो स्वाभिमान निर्माण झाला तो कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा मोठा होता. आणि याच खर्चाचा एक भाग म्हणून त्यांनी मुष्टी फंड नावाची एक भन्नाट संकल्पना आणली होती. गावागावांतून विद्यार्थ्यांकडून मूठभर धान्य गोळा करण्याची ही योजना होती. बरोबर. मला हे आजच्या क्राउडफंडिंगचे सर्वात जुने आणि प्रभावी स्वरूप वाटते. जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर मुष्टी फंड ही केवळ पोटाची भूक भागवणारी किंवा आर्थिक गरज पूर्ण करणारी योजना नव्हती. मग ती नेमकी काय होती? तो एक अत्यंत खोलवर विचार केलेला सामाजिक संस्कार होता. जेव्हा एखादा शेतकरी किंवा गरीब माणूस आपल्या घरातून मुठभर ज्वारी संस्थेसाठी देतो, तेव्हा त्याला नकळतपणे वाटू लागते की ही संस्था माझी आहे. हे शिकणारे विद्यार्थी माझे आहेत, अशी एक सामूहिक मालकीची भावना निर्माण करण्याचं हे एक उत्तम साधन होते. आणि याहीपेक्षा मोठी क्रांती घडत होती ती वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात. तिथे सर्व जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहायचे, स्वतःच्या हाताने सामूहिकरित्या स्वयंपाक करायचे आणि एकाच पंक्तीत बसून जेवायचे. आजच्या काळात हॉटेलमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये एकत्र जेवणे खूप सामान्य वाटते. पण 100 वर्षापूर्वी हे किती आव्हानात्मक असेल? तो विचारही सहन न होणारा काळ होता. जातीभेद इतका टोकदार होता की एकमेकांची सावली पडली तरी विटाळ मानला जायचा. अशा वेळी महार, मांग, मराठा, ब्राह्मण, जैन, मुस्लिम अशा सर्व मुलांनी एकाच चुलीवरचे अन्न खाणे हा जातीय व्यवस्थेच्या मुळावरचा सर्वात मोठा आघात होता. ही रयत शिक्षण संस्था केवळ 4 भिंतींची शाळा नव्हती. ती खऱ्या अर्थाने सामाजिक समतेची आणि माणूस घडवण्याची एक जिवंत प्रयोगशाळा होती. आणि या प्रयोगशाळेतून कसे अनमोल हिरे घडले याची एक अत्यंत भावपूर्ण गोष्ट मला या माहितीमध्ये सापडली. इस्लामपूरला शाळेत घडलेला तो प्रसंग. 1907 सालचा तो प्रसंग. भाऊराव तिथे गेले असताना त्यांनी पाहिले की शाळेच्या वर्गाबाहेर एक अस्पृश्य विद्यार्थी बसून शिकत आहे. त्याला वर्गात इतर सवर्ण मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. हा प्रसंग वाचतानाच मन सुन्न होते. त्या विद्यार्थ्याचे पुढे काय झाले? शिक्षणाची भूक असूनही व्यवस्थेने त्याला अक्षरशः माथीत बसवले होते. भाऊरावांना हे दृश्य पाहवले नाही. त्यांनी त्या विद्यार्थ्याचा हात पकडला आणि त्याला थेट स्वतःसोबत कोल्हापूरला नेले. मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये दाखल केले ना? हो, त्याला सर्व शैक्षणिक सुविधा दिल्या. एका छोट्याशा आधाराने एका माणसाचे आणि त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांचे आयुष्य कसे बदलते याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. कारण तो वर्गबाहेर बसलेला दुय्यम विद्यार्थी पुढे शिकून खूप मोठा झाला. त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायक या ऐतिहासिक पत्राचे संपादक पद भूषवले. आणि तो स्वतंत्र भारताच्या आधीच्या मुंबई कायदेमंडळाचा सदस्यही झाला. त्या महान विद्यार्थ्याचे नाव होते ज्ञानदेव घोलप. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. मातीत बसलेला एक विद्यार्थी राज्याच्या कायदेमंडळात पोहोचतो यामागे केवळ आणि केवळ कर्मवीरांचा दूरदृष्टीचा वाटा आहे. आणि यातली सर्वात थक्क करणारी बाब अशी की जेव्हा महात्मा गांधींच्या हस्ते नेरले काले बोर्डिंगचे शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण करण्याचा एक अत्यंत प्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 29 फेब्रुवारी 1925ला. बरोबर. तेव्हा त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याच ज्ञानदेव घोलप यांनी केले होते. शिक्षणाचे जाळे जेव्हा खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचते तेव्हा समाजाची फक्त साक्षरता वाढत नाही, तर एक सक्षम आणि खंबीर नेतृत्व तयार होते. हे या उदाहरणातून अगदी लख्खपणे समोर येते. अगदी बरोबर. आणि त्यांच्या या संपूर्ण शैक्षणिक साम्राज्याचा विस्तार कसा होत गेला हे पाहणे तितकंच महत्त्वाचे आहे. होय, त्यांनी 1935 मध्ये सातारा येथे सिल्वर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. राज्याच्या इतिहासातील हे पहिले खासगी ट्रेनिंग कॉलेज होते. तिथे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात असे. पण इथे पुन्हा एकदा त्यांच्या मनाचा मोठेपणा सिद्ध करणारी एक घटना घडली. कोणती? ज्या कृष्णाजी शंकर दीक्षित नावाच्या गृहस्थांनी भाऊरावांना आणि त्यांच्या सत्यशोधिकी विचारांना आयुष्यभर प्रखर विरोध केला होता, त्यांनाच भाऊरावांनी या कॉलेजचे प्राचार्य म्हणून नेमले.
हे कसे शक्य आहे? हा प्रसंग त्यांच्या पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विशाल दृष्टिकोनाचा पुरावा आहे. वैचारिक विरोध आणि वैयक्तिक हेवेदावे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. तर हुशार आणि शिस्तबद्ध शिक्षक होते हे त्यांनी ओळखले. हो, संस्थेचे हित आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता याला भाऊरावांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. हा मनाचा मोठेपणा केवळ एखाद्या महापुरुषाकडेच असू शकतो. खरोखरच हा संगम त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसून येतो. त्यांच्या कार्याचा हा आलेख सतत उंचावतच गेला आणि या संपूर्ण खडतर प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई. 1909 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. जेव्हा रयत शिक्षण संस्थेची उभारणी सुरू होती आणि पैशांची मोठी चणचण भासू लागली, तेव्हा त्यांनी दिलेले योगदान थक्क करणारे आहे. त्यांनी माहेरून आणलेले 120 तोळे सोने आणि चक्क स्वतःचे सौभाग्य मंगळसूत्र संस्थेसाठी विकले. त्यागाची यापेक्षा मोठी कोणती व्याख्या असू शकते? लक्ष्मीबाईंनी केवळ दागिने दिले नाहीत, तर त्यांनी आपला संपूर्ण संसार या संस्थेच्या उभारणीसाठी ओवाळून टाकला. खरंच निःशब्द व्हायला होतं हे ऐकून. एखाद्या ध्येयासाठी कुटुंबाने दिलेलं हे इतकं मोठं योगदान आहे. दुर्दैवाने 1930 मध्ये लक्ष्मीबाईंचं निधन झालं आणि या घटनेने भाऊरावांना आतून खूप हादरवून सोडलं. लक्ष्मीबाईंचा त्याग हा रयत शिक्षण संस्थेच्या पायातील एक अदृश्य पण सर्वात भक्कम दगड आहे. खरंय. जेव्हा आपण एखाद्या संस्थेच्या यशाची चर्चा करतो तेव्हा त्यामागील वैयक्तिक आयुष्यातील पडझड अनेकदा दुर्लक्षित राहते. लक्ष्मीबाईंच्या जाण्याने भाऊराव एकाकी पडले, पण त्यांनी स्वतःला अधिक वेगाने कामात झोकून दिलं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्याची यादी पाहिली तर थक्क व्हायला होतं. आपण काही प्रमुख टप्पे सांगू शकतो? हो, 1929 मध्ये त्यांनी कालेजवडील धोंडेवाडी येथे पहिली प्राथमिक शाळा सुरू केली. 1933 मध्ये पुणे कराराच्या स्मरणार्थ त्यांनी पुण्यात युनियन बोर्डिंग हाऊसची स्थापना केली, जिथे जातीभेवाला पूर्ण फाटा देण्यात आला होता. आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1947 मध्ये साताऱ्यात सुरू केलेलं छत्रपती शिवाजी कॉलेज. हे केवळ एक कॉलेज नव्हतं, तर ते मोफत आणि निवासी शिक्षण देणारे एक मॉडेल होतं. गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी उभारलेलं ते एक मोठं पाऊल होतं. त्यानंतर अनेक ट्रेनिंग कॉलेजेस, विद्यालये, ग्रंथालय त्यांनी सुरू केली. त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाचं जाळं विणलं. याच कारणामुळे त्यांच्या समकालीन महनीय व्यक्तींनी त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार अत्यंत सार्थ ठरतात. हो, अनेक विचारवंतांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. प्रसिद्ध विचारवंत हर.रा. महाजनी यांनी त्यांना महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन असं म्हटलं होतं. बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अमेरिकेत कृष्णवर्णियांच्या शिक्षणासाठी जे काम केलं, अगदी तसंच काम भाऊरावांनी महाराष्ट्रात केलं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत मार्मिक शब्दात वर्णन केलं होतं की कर्मवीर हे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक संस्था होती. संत गाडगेबाबा, ज्यांनी स्वतः समाज प्रबोधनासाठी आयुष्य वेचलं, ते त्यांना शिक्षण क्रांतीचे कर्मवीर म्हणत असत. तर विठ्ठलराव देशमुख यांनी त्यांना गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोचवणारा आधुनिक भगीरथ अशी सार्थ उपमा दिली होती. आणि या भगीरथ प्रयत्नांची दखल समाजाला आणि देशाला घ्यावीच लागली. 13 मे 1945 रोजी साने गुरुजींच्या उपस्थितीत त्यांना 1111 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. 1957 मध्ये त्यांच्या या कार्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मोठा सत्कार झाला. हो, महाराजा जिवाजीराव शिंदे आणि यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत. आणि याच वेळी जनतेने, कोणत्याही सरकारने नाही तर सामान्य जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी देऊन त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव केला. आणि शेवटी भारत सरकारने त्यांच्या या अमूल्य योगदानाशी दखल घेत 1959 मध्ये त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित केलं. दुर्दैवाने त्यानंतर काहीच महिन्यात 9 मे 1959 रोजी वयाच्या 71व्या वर्षी पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण जाताना ते एक असा वटवृक्ष मागे ठेवून गेले ज्याच्या पारंब्या आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. तर या सगळ्या सखोल चर्चेचा नेमका अर्थ काय काढायचा आपण? अण्णांनी एका पिढीला केवळ साक्षर केलं नाही, म्हणजे फक्त लिहायला वाचायला शिकवलं नाही, तर त्यांना ताठमानेने, स्वाभिमानाने जगायला शिकवलं. त्यांची दृष्टी जातीभेदाच्या पलीकडे होती. म्हणूनच 1926 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या व्याख्यानमालेत त्यांनी अत्यंत ठामपणे मांडलं होतं की सत्यधर्म हाच महाराष्ट्र धर्म आहे. त्यांच्यासाठी माणुसकी आणि समानता हाच खरा धर्म होता. अगदी बरोबर.
आणि या चर्चेच्या शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. नक्कीच. आजच्या काळात आपण आधुनिक शिक्षण क्षेत्रात स्किल बेस्ड लर्निंग, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा व्होकेशनल ट्रेनिंगबद्दल खूप चर्चा करतो. आपण परदेशातील अनेक मॉडेल्सची उदाहरणे देतो. होय ना? पण जर आपण नीट पाहिलं तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तब्बल 100 वर्षांपूर्वीच हे कमवा आणि शिका मॉडेल आपल्या महाराष्ट्राच्या मातीत केवळ रुजवलंच नाही, तर ते सामुदायिक सहभागातून यशस्वी करून दाखवलं होतं. तेही अगदी शून्यातून. तेच तर. आजच्या काळात जेव्हा शिक्षणाचा खर्च गगनाला भिडला आहे, मोठ्या शहरांमध्ये शिक्षणासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. आणि सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे शिक्षण जात आहे. अशा वेळी कर्मवीरांचा हे स्वावलंबी शिक्षणाचं तत्वज्ञान केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा न राहता भविष्यातील आपल्या शिक्षण व्यवस्थेची अत्यंत निकडीची गरज बनू शकतं का? हा खरोखरच अंतर्मुख करणारा विचार आहे. हा केवळ भूतकाळ नाहीये, हा कदाचित आपल्या भविष्याचा मार्ग असू शकतो. अगदी 100%. भूतकाळातून धडा घेत भविष्याची दिशा ठरवण्यासाठी कर्मवीरांचा हा स्वावलंबी मार्ग आजही आपल्याला तितकाच लख्ख प्रकाश देतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण भाऊरावांच्या केवळ माहितीचा नाही तर त्यांच्या विजनचा मागोवा घेतला. अशाच एका नवीन आणि रंजक विषयावर आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत या स्वावलंबी शिक्षणाच्या मॉडेलवर आपण नक्की विचार करूया. धन्यवाद.